श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. वर्षभर आपण स्वामी भक्त दत्तभक्त ज्या गोड दिवसाची वाट बघत होतो तो अवघ्या काही दिवसांवर येऊन थांबला आहे. तो म्हणजे दत्त जयंतीचा दिवस. येणाऱ्या 28 नोव्हेंबरला ते 5 डिसेंबर हा दत्त सप्ताह सुरू होणार आहे आणि या सप्त्यामध्ये अखंड नामजप असणार आहे आपल्या जवळच्या केंद्रामध्ये. तर गुरुचरित्राचे पारायणसुद्धा होणार आहे. तर ज्यांना कोणाला शक्य आहे त्यांनी गुरुचरित्राचे पारायण आवर्जून करा. ज्यांना सामुदायिक पारायण करणं शक्य नाही त्यांनी घरच्या घरी वैयक्तिक पारायण करा. गुरुचरित्र हा वेदांमधील 5वा वेद मानला जातो आणि ह्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जो कोणी गुरुचरित्राचे पारायण करतो त्याच्या आयुष्यातल्या अशक्य गोष्टी पूर्ण होतात. त्याच्या आयुष्यातल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. त्यामुळे आवर्जून गुरुचरित्राच्या पारायणाला बसा. ज्यांना कोणाला गुरुचरित्राचे पारायण करणं शक्य नाही तर त्यांनी सप्तशती गुरुचरित्र सार हा छोटासा गुरुचरित्राचा सारांश रूपामधला जो ग्रंथ आहे त्याचे पारायण करा. ते पारायण अवघ्या 2 तासामध्ये संपूर्ण होतं. आणि ज्यांना कोणाला स्वामीचरित्र सारामृताचे पारायण करायचे त्यांनी स्वामीचरित्र सारामृताचे पारायण करा. येणाऱ्या दत्त जयंतीला आवर्जून सेवा करा आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो ही स्वामींचरणी दत्त महाराजांचरणी प्रार्थना करते. श्री स्वामी समर्थ.